अनादी काळापासून विश्वाला समजून घेण्याची आपली धडपड आणि आजही आपल्यात वावरत असलेले 7 पौराणिक चिरंजीव, कल्पनाच किती अद्भुत आहे ना. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच रहस्यमय प्रवासाचा वेध घेणार आहोत. जरा विचार करा, ज्या महान शिल्पकारांनी या अफाट ज्ञानाचा आणि प्राचीन संस्कृतीचा पाया रचला, ते कधीच मरण पावले नाहीत तर आजही ते कुठेतरी अस्तित्वात आहेत. या कल्पनेनेच अंगावर काटा येतो, बरोबर? सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, अंतिम सत्य. आता बघा, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऋषीमुनींनी विश्वाचं सखोल ज्ञान तर मांडलं, पण त्यात एक मोठी मेख होती. हे विचार इतके गुंतागुंतीचे आणि अनेकदा परस्पर विरोधी होते की एखाद्या सामान्य माणसाला ते समजून घेणं म्हणजे अक्षरशः घनदाट जंगलात रस्ता हरवण्यासारखंच होतं. त्यामुळे हे अफाट वैश्विक सत्य आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समजेल आणि रोजच्या जीवनात वापरता येईल अशा सोप्या भाषेत आणण्याची नितांत गरज होती. आणि इथूनच सुरुवात झाली एका नव्या पर्वाची. भाग 2, पौराणिक ज्ञानकोश. 4 लाख, होय, अगदी बरोबर ऐकलत. 4 लाख श्लोक, 18 प्रमुख पुराणे आणि 18 उपपुराणांचा हा अक्षरशः अथांग महासागर आहे. फक्त हा आकडा जरी लक्षात घेतला तर या संपूर्ण प्रकल्पाची भव्यता आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. म्हणजे केवढा प्रचंड असेल हा ज्ञानाचा साठा. आणि या पुराणांमध्ये नक्की आहे तरी काय? फक्त मंत्र किंवा श्लोक? अजिबात नाही. यात ब्रह्मांड विज्ञान, विश्वाची निर्मिती, राजांच्या वंशावळी, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, अगदी तीर्थक्षेत्रांसाठीचे ट्रॅव्हल गाईड आणि हो, चक्क विनोदही आहेत. म्हणजे विचार करा, आजचं विकिपीडिया, एखादं वैद्यकीय पुस्तक, प्रवासाचं मार्गदर्शक आणि एखादी जबरदस्त फॅन्टसी कादंबरी, या सगळ्यांना एकत्र गुंफलं तर जसा एक जिवंत ज्ञानकोश तयार होईल. अगदी तसंच. भाग 3, प्राचीन मिथकांचं रहस्य उलगडताना. आता स्वाभाविकपणे असा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या माहितीच्या महापुराचं व्यवस्थापन त्यांनी कोणत्याही गोंधळाशिवाय कसं केलं असेल? तिथेच कामी आली पंचलक्षण, ही अत्यंत हुशार आणि सुनियोजित संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक साचा होता. कोणत्याही खऱ्या पुराणात 5 विशिष्ट गोष्टी असायलाच हव्यात, जसं की सर्ग म्हणजे विश्वाची निर्मिती, ते वंशानुचरितम म्हणजे मानवी राजांचा इतिहास. सगळं वैश्विक ज्ञान अगदी अचूकपणे एका चौकटीत बसवण्याची ही काय भन्नाट पद्धत होती. इतकंच नाही तर या 18 प्रमुख पुराणांचं आणखी सूक्ष्म वर्गीकरण करण्यात आलं, तेही अस्तित्वाच्या 3 मूलभूत गुणांवरून. जसं की सत्वगुण, जो प्रकाश आणि शुद्धतेचं प्रतीक आहे, तो भगवान विष्णूंशी जोडला गेला. रजस म्हणजे उत्कटता आणि कृती, जी ब्रह्मदेवाशी संबंधित आहे. आणि तमस म्हणजे अंधार किंवा जडत्व, ज्याचा संबंध भगवान शिवाशी जोडला गेला. ज्ञानाची विभागणी करण्यासाठी तयार केलेली ही खरोखरच अत्यंत प्रगत प्रणाली होती. भाग 4, अनंत काळाचा शिल्पकार. पण मग एवढं प्रचंड ज्ञान एकत्रित करणारा तो मुख्य शिल्पकार होता तरी कोण? हे अफाट श्रेय जातं महर्षी व्यासांना. पण इथूनच खरी थक्क करणारी गोष्ट सुरू होते. प्रसिद्ध संस्कृत श्लोकांनुसार महर्षी व्यास हे केवळ एक प्राचीन संकलक नव्हते, तर ते 7 चिरंजीवीपैकी एक मानले जातात. चिरंजीवी म्हणजे अमर. अशी आख्यायिका आहे की हे 7 अमर जीव या कलियुगाच्या अंतापर्यंत याच पृथ्वीवर वावरत राहणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या 7 चिरंजीवांबद्दल. भाग 5, 7 चिरंजीवी. या यादीत महर्षी व्यास हे शाश्वत शहाणपणाचे प्रतीक आहेत, तर पवनपुत्र हनुमान हे अढळ भक्ती आणि अतुलनीय सामर्थ्याचे मूर्तिमंत रूप आहेत. प्रभू रामांवरील त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना हे अमरत्व प्राप्त झालं आहे. आता अमरत्वाचे हे 2 अतिशय परस्पर विरोधी पैलू पहा. एका बाजूला योद्धा अश्वत्थामा आहे, ज्याच्यासाठी अमरत्व हा एक अत्यंत भयानक शाप आहे. क्रोधाच्या भरात महाविनाशक अस्त्राचा गैरवापर केल्यामुळे त्याला कायमस्वरूपी वेदना भोगण्याची शिक्षा मिळाली. पण दुसऱ्या बाजूला अत्यंत दयाळू राजा महाबली. त्यांच्या अत्यंत न्याय्य प्रवृत्तीमुळे अमरत्व हे त्यांच्यासाठी एक दैवी वरदान ठरलं. आपल्याला माहितीच असेल, आजही केरळमध्ये ओणम या भव्य उत्सवादरम्यान राजा महाबलीच्या परतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. खऱ्या भक्तीसाठी आणि न्यायासाठी कधीकधी किती कठीण निर्णय घ्यावे लागतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विभीषण. स्वतःच्या सख्या भावाविरुद्ध म्हणजेच रावणाविरुद्ध उभे राहण्याचा अत्यंत वेदनादायी पण योग्य निर्णय त्यांनी घेतला.
त्यांच्या या अफाट धार्मिकतेसाठी आणि न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यामुळेच त्यांना अमरत्व मिळालं. पुढचे चिरंजीवी आहेत परशुराम, जे भगवान विष्णूंचे 6वे अवतार मानले जातात. ते सखोल ब्राह्मणी ज्ञान आणि अत्यंत आक्रमक युद्ध कौशल्य यांचा एक अद्वितीय संगम आहेत. जुलमी आणि अत्याचारी सत्ताधीशांना पृथ्वीवरून वारंवार नष्ट करून समतोल राखण्याबद्दलची त्यांची आख्यायिका तर आपण सगळेच जाणतो. या 7 प्राथमिक चिरंजीवांच्या यादीत कृपाचार्यांचाही आवर्जून समावेश होतो. ते राजकुमारांचे अत्यंत आदरणीय आणि पूर्णपणे निष्पक्ष असे गुरु होते. विनाशकारी महाभारत युद्धातून जिवंत राहिलेल्या त्या मोजक्या योद्ध्यांपैकी ते एक. त्यांचं हे नेहमीच निष्पक्ष असलेलं मार्गदर्शनच त्यांच्या अमरत्वाचं एक मुख्य कारण मानलं जातं. बरं, कधीकधी या यादीत 8वे चिरंजीवी म्हणून ऋषी मार्कंडेय यांचाही समावेश केला जातो. त्यांच्या कथेतील सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे भगवान शिवावरील त्यांच्या अत्यंत उत्कट आणि अढळ भक्तीने साक्षात मृत्यूवरही मात केली होती. म्हणजे बघा, अढळ भक्ती ही मृत्यूलाही हरवू शकते, हा विचारच मुळात किती शक्तिशाली आहे ना. आता थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहूया. भाग 6, सांस्कृतिक समन्वय. हा एवढा अफाट वारसा हजारो वर्ष टिकून कसा राहिला? यामागे उपबृहण नावाची एक अतिशय हुशार प्राचीन पद्धत होती. सोप्या भाषेत सांगायचं तर हे अगदी आजच्या एखाद्या ओपन सोर्स प्रकल्पासारखं होतं. सुमारे 2000 वर्षांच्या काळात जसजसा समाज प्रगत झाला तसतसं या संकलकांनी त्यात नवीन भूगोल, वैद्यकीय ज्ञान आणि स्थानिक परंपरा अतिशय सहजपणे अद्ययावत केल्या. थोडक्यात सांगायचं तर ही पुराणे म्हणजे नुसते धूळखाट पडलेले जुने धार्मिक ग्रंथ नक्कीच नाहीत. तो मानवी उत्क्रांतीचा एक अत्यंत जिवंत असा इतिहास आहे. प्राचीन तत्त्वज्ञान जतन करण्यापासून ते नवीन स्थानिक परंपरा आत्मसात करण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आपण जे सण अत्यंत उत्साहात साजरे करतो किंवा आपल्या ज्या शास्त्रीय कला आणि नृत्य आहेत त्यामागे याच ग्रंथांची मुख्य प्रेरणा दडलेली आहे. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतो. महर्षी व्यास किंवा भगवान हनुमान यांच्याकडे पाहिल्यावर मनात विचार येतो की खऱ्या अर्थाने अमर असणे म्हणजे नक्की काय? हजारो वर्ष केवळ शारीरिकदृष्ट्या पृथ्वीवर जिवंत राहणे म्हणजे अमरत्व आहे, की मानवी संस्कृतीला कायमस्वरूपी आकार देणारा आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा एखादा महान वारसा निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने अमरत्व आहे? यावर नक्की विचार करा.